राजू, ऐक ना, मला बोलायचं होतं थोडं तुझ्याशी. ते घरात इतकं सामसूम काय? म्हणजे सगळं ठीक आहे ना? ते 2 दिवस झालं ती तुळजा पण दिसेना. नाही तर सारखी धावपळ करत असते इकडे तिकडे. अक्काची काळजी घ्यायला म्हणून तिकडे गेली. का? काय झालं तेजूला? नाही म्हणजे तिची तब्येत बिब्येत बरी आहे? सगळं ठीक आहे. आम्ही जाणून बुजून तिला तिकडे पाठवलंय. का पाठवलं? दादाला वहिनीसाठी दवाखाना तयार करायचाय घरात. तिला सरप्राईज द्यायचंय त्याला, म्हणून आम्हीच कारण काढून पाठवलंय. तुळजासाठी दवाखाना होय? नाही म्हणजे चांगलंच आहे. पोरीच्या हाताला गुण आहे आणि दवाखाना तर पाहिजेच ना. बघ, माझ्या सूर्याला ना सगळ्यांचीच काळजी असते. त्याला सगळ्यांचं सगळं मनातलं कळतं. लय गुणी आहे माझं पोर. मग दवाखाना उभा राहिला? नाही ना अजून, त्यासाठी भरपूर पैसे लागणार आहेत. दादाला त्याचीच काळजी लागली. दवाखाना उभा करायचा म्हणजे लय मोठी रक्कम लागणार आणि लागेच घरात एवढा पैसा कसा असणार? काहीतरी कर्ज पाणी नाही तर उसनवारी करावीच लागेल. ऐक ना राजू, ते काल मी देवळात गेले होते ना, तिथे ना ते पतपेढीची ती कर्ज वाटपाची जाहिरात बघितली होती मी. सूर्याला सांगतेस का तू? चौकशी करायला म्हणजे काय, आपलं पण काम होऊन जाईल ना. हा ना, बोलते मी दादाशी काय ते. ऐक ना, पण मी सांगितलं म्हणून बोलू नको. दादा, धने, तू इकडे काय करतेस? माझं सोड, तू सांग आधी, तू इकडे काय करतोय? ते कर्जाची माहिती काढायला आलो होतो. तू काय करतेस इकडे? ते नोकरीसाठी रिकामी जागा आहे असं ऐकलं होतं. मग म्हणलं बघावं काय ते जॉबचं. चांगलंच आहे की, तुला नक्की यश मिळेल. त्याचाच प्रयत्न करते, पण यश काय मिळाना झालंय. धने, मी काय शिकवलंय तुला? यश एका दिवसात मिळत नाही, पण एके दिवशी नक्की मिळतं. शाबास, लक्षात आहे की तुझ्या? हा, दादा, माझ्याकडे ना एक आयडिया आहे. आपण ना एक काम करू, आपण एकमेकांना ऑल द लक विश करू. म्हणजे कसं दोघांची कामं होऊन जातील. माझ्याकडनं तुला हार्दिक शुभेच्छा. तुझं जे काही काम आहे ना ते पूर्ण होते. ऑल द लक. तुला पण लक. दादा, ऑल द लक असतं ते. ऑल द लक म्हण. हा, ऑल द लक. लक. चल. वहिनी, दर्शन तर झालं, मग आपण ह्या गेटने कुठे जातोय? तेजू, मला ना घराची फार आठवण येते ग. आपण एकदा घरी जाऊन येऊयात ना. घरी? आत्ता? अगं पण आत्ता घरी कशासाठी जायचंय? तेजू, अगं 2-3 दिवस झाले मी इथेच आहे माहेरी. मला ना भागू आणि राजूशिवाय करमतच नाहीये. आपण एकदा त्यांना जाऊन भेटूयात. त्यापेक्षा ना आपण एक काम करूया, आपण त्यांनाच बंगल्यावर बोलून घेऊया. वहिनी, पण तू नको ना जाऊ. तू थांब ना माझ्या बरोबर अजून काही दिवस. तेजू, अशी कायमची थोडी ना राहू शकते मी माहेरी. त्यापेक्षा तू एक काम कर, तू आणि छोटी आई तुम्ही दोघी काही दिवस आपल्या घरी राहायला या. म्हणजे तुम्हालाही जरा बरं वाटेल. वहिनी, तुला दादाची आठवण येते ना? खरं खरं सांग बरं. तेजू, तसं काही नाहीये. तुझ्यासोबत राहायचं झालं तर मग मला माझे कपडेही लागतील ना. मी अगदी मोजके कपडे घेऊन आले होते. बरं, एक काम करू, निदान कपडे घ्यायला तरी घरी जाऊयात. हा, नाही, कपडे ना, कपडे आपण दादाकडनं मागून घेऊ, तो घेऊन येईल. त्याच्यासाठी तुला जायची काहीच गरज नाहीये. पण तुला चालण्याची गरज आहे. तू थोडी जर चाललीस ना तर दिवसाचे स्टेप्स आणि एक्सरसाइजचं टार्गेट पूर्ण होईल. आणि तसंही तुला पावसात फार जास्त बाहेरही पडता येत नाही ना. हे काय, इथेच घर आहे आपलं, लगेच घरी पोहोचू. चालता चालता कधी घर येईल ना तुला कळणार पण नाही. चल. वहिनी, पण ते चालण्याने मला त्रास पण होऊ शकतो ना. नाही होणार त्रास. शांततेत होऊ शकतं ना. काय झाले नक्की? कसं शांततेत होणार? यांना सांगितलेलं समजत नाहीये. अहो, यांना मराठी सोडली तर दुसरी भाषा येत नाही.
आणि यांना नोकरी हवी. अहो, पतपेढीचे काही नियम असतात, कायदे असतात, ते आम्हाला पाळावे लागतात ना. मला सांगा, तुमच्या नोकरीत नक्की काय काम करायचं? पब्लिक रिलेशन ऑफिसर. त्यामध्ये कसं आहे ना सर, की लोकांशी त्यांच्याच भाषेत बोलून त्यांच्याशी संवाद साधावा लागतो, त्यांच्या अडचणी दूर कराव्या लागतात, त्यांना सोल्युशन द्यावं लागतं. लोकांसोबत अशा भाषेत बोललं गेलं पाहिजे की त्यातून पब्लिक आपल्याशी जोडले जाईल, पतसंस्थेशी जोडले जाऊ शकते. अहो, एवढंच ना, माणसांबरोबर बोलायचं ना. त्याच्यात आमची धनुतर बेज आहे की काय अडचण आहे मग? लँग्वेज प्रॉब्लेम आहे. त्यांना इंग्रजी बोलता येत नाही. साहेब, माणसं जोडायला कशाला इंग्रजी आलं पाहिजे हो? भाषेचं बंधन कशाला पाहिजे? इथं येणाऱ्या माणसांशी मनापासून बोललं की झालं की मग. भाषेचाच विषय आहे ना. मग मला सांगा, मराठी भाषा तुमच्या दृष्टीनं भाषा नाही का? हो साहेब, लोक एकमेकांशी जोडली जातात ना, ती संस्कृती आणि परंपरेमुळेच. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्या मराठी भाषे एवढी श्रेष्ठ कुठलीच भाषा नाही, माहिती तुम्हाला. आणि धनु जी बोलली ते लोकांना कळणं महत्वाचं आहे ना. हे आधी समजून घ्या तुम्ही. हे भाषेच्या बंधनात अडकून आणि भावना नसलेला माणूस तुमच्या डोक्यावर ठेवण्यात ना, तुमच्या पतपेढीचं नुकसान आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त कळतं का? ते आता तुम्ही ठरवा साहेब. पण काय ना, मला तुम्हाला जे काही सांगायचं आहे ना, ते नीट तुम्हाला समजावावं लागेल मला. त्याशिवाय तुम्हाला नीट कळणार नाही.